नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। बघूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। महापालिकेतर्फे दिव्यांगांसाठी क्रीडा स्पर्धांचं आयोजन, मात्र दिव्यांग संघटनेने स्पर्धेवर टाकला बहिष्कार। जागतिक दिव्यांग दिनानिमित्त महानगरपालिकेच्या क्रीडा विभागाच्या वतीनं क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं, ज्यामध्ये कॅरम, बुद्धिबळ व पंजा लढवण्याच्या स्पर्धा घेण्यात आल्यात। या स्पर्धेसाठी मोजके दिव्यांग खेळाडू सहभागी झाले। दुसरीकडे महापालिकेने आयोजित केलेल्या या क्रीडा स्पर्धांवर दिव्यांग संघटनांनी बहिष्कार टाकला। महापालिका दिव्यांगांवर जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते, दिव्यांग निधी वाढवून देण्याची मागणी केली असताना ती पूर्ण केली नाही। आजच्या परिस्थितीमध्ये दिव्यांगांना जगणं कठीण झालंय। मनपाने आयोजित केलेल्या पंजा लढवण्याच्या स्पर्धेसाठी त्यांच्या मनगटात ताकद कशी असेल असा सवाल उपस्थित करत दिव्यांग संघटनांनी यावर बहिष्कार टाकला। यावेळी महानगरपालिकेच्या दालनात दिव्यांगांनी जोरदार घोषणाबाजी केली। काय सांगाल, आज महानगरपालिकेतर्फे दिव्यांग क्रीडा स्पर्धा होत आहे, आपण सहभाग घेत नाहीये, नेमकं कारण काय? आम्ही प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन शिवाजीनगर पाण्याच्या टाकीवर आंदोलन केलं होतं दिव्यांगांच्या 5% निधीसाठी। तेव्हा महानगरपालिकेचे अधिकारी तिथे आले होते। त्यावेळेस त्यांनी एक महिन्याचे पैसे दिले आणि दिवाळीला बाकीचे देतो म्हणे, त्यांनी दिले नाही। त्याच्यानंतर वर्धापन दिवस होता महानगरपालिका, तेव्हा सुद्धा दिव्यांगांचा सन्मान केला नाही। 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिवस होता, त्या दिवशी दिव्यांगांना पैसे दिले नाही, त्यांचा सन्मान केला नाही। आणि आज स्वतःचा गाजावाजा करण्यासाठी, आम्ही दिव्यांगाचे कौशल्य दाखवण्यासाठी छोटासा एक कार्यक्रम ठेवलेला आहे इथं दिव्यांगांचा स्पर्धा क्रीडा। जो उपाशीपोटी आहे, जो आजारी आहे, ज्याला औषध गोळ्यांसाठी पैसे नाही, तो काय क्रीडा करेल, तो काय बुद्धिबळ खेळेल आणि तो काय पंजा लढवेल? म्हणून ह्या कार्यक्रमाला आमचा निषेध आहे। त्यांनी जे आम्हाला कमिटमेंट केली होती त्या कमिटमेंटनुसार त्यांनी दिव्यांगाचा 5% निधी द्यावा। 10 महिन्याचे बाकी आहे, 5 महिन्याचे तर द्या, नाही तुमच्याकडे पैसे तर बाकीचे नंतर द्या। पण न देता दिव्यांगांचा भूल थापा मारून आणि काही दिव्यांगांची दिशाभूल करून त्यांनी बोलवलेले। आज घडीला महानगरपालिकेत नोंदणीकृत 3000 दिव्यांग आहेत, त्यापैकी फक्त 60 दिव्यांग उपस्थित आहेत, बाकी कोणीच आलेलं नाही। म्हणजे हा दिव्यांगांचा 100% बहिष्कार निषेध आमचा सक्सेस झालेला आहे। याच्यावर महानगरपालिकेने विचार करावा की दिव्यांग त्यांच्या विरोधात आहेत, परत परत आंदोलन करायची आम्हाला गरज देऊ नका। आम्ही प्रत्येक वेळेस निषेध करायचा आणि आंदोलनच करायचे का? एक वेळेस केलं तर प्रत्येक महिन्याला कंटिन्यू देत चला। आणि आम्ही हक्काचं मागतो, आम्ही कोण मागतोय का? 5 वर्षात आम्ही नगरपालिकेत कधी पाय ठेवला का? पण तुम्ही प्रत्येक वेळेस जर डावलू लागले, शब्द देऊन मोडू लागले तर आम्हाला निषेध करावाच लागेल। आहेच, बहिष्कारच टाकलेला आहे आणि 100% सक्सेस झालेला आहे। 3000 पैकी फक्त 60 लोक उपस्थित आहेत आणि आम्ही मेसेज दिला होता सगळ्यांना की कोणी येऊ नका, त्रास घेऊ नका, म्हणून इथं कोणी आले नाही। नाहीतर इथं आज 500 ते 400 दिव्यांग जमा होऊ शकतात। काय समजायचं, यामधून काय समजायचं? समजायचं काय सर, आम्ही मेसेज दिलाय त्यांना। आम्ही आज पण विनंती करतोय की आमचे दिव्यांगाचे पैसे ताबडतोब टाका। 10 महिन्याचे आहे ना, 5-5 महिन्याचे टाका किमान, बाकीचे नंतर टाका। महानगरपालिकेच्या क्रीडा विभागानं जो स्पर्धा घेतलेली आहे त्या कार्यक्रमावर आमचा पूर्णपणे बहिष्कार आहे, बहिष्कार आहे, बहिष्कार आहे। काय सांगाल सर, आज दिव्यांगाच्या स्पर्धा होत आहेत, नेमकं कारण काय आणि कोणत्या स्पर्धा घेत आणि किती स्पर्धेत सहभागी आहे? जागतिक दिव्यांग दिनानिमित्त 3 डिसेंबर या निमित्त आज 14 डिसेंबर रोजी महानगरपालिका दिव्यांग विभागामार्फत आणि क्रीडा विभागाच्या संयुक्त उद्यमाने दिव्यांग खेळाडूंकरिता कॅरम, बुद्धिबळ आणि पंजालढाव या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। यामध्ये जवळपास 70 ते 80 खेळाडू सहभाग झालेले आहे। पारितोषिक लगेच वितरण वरिष्ठ असतील जे उपलब्ध असतील त्यांच्या हस्ते आम्ही स्पर्धा संपन्न झाल्यानंतर लगेच करणार आहोत। काय सांगाल सर, शासनातर्फे कमीत कमी शेकडो हजारो अशा दिव्यांगांना निधी दिला जातो किंवा त्यांना योजनेचा लाभ मिळतो, परंतु आपल्या स्पर्धेकडे त्यांनी पाठ फिरवलेली आहे, कसं बघताय आता? आमच्या अजून तशी तक्रार आलेली नाहीये आणि दिव्यांग कक्षाशी संबंधित आहे, त्या संदर्भात मला या कल्पना, मला फक्त स्पर्धा आयोजन करण्यासंदर्भात कळवण्यात आले, त्यानुसार मी स्पर्धाचे आयोजन केले आहे। आपलं नाव पण? बालय्या संजीव प्रसाद, क्रीडा अधिकारी। पुन्हा भेटूयात नवीन बातमीपत्रासह, तोवर नमस्कार। क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिजाइन फाइनल नहीं कर पा रहे?
होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर, किसी भी डिजाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले, आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से। हमारी कंपनी जो है डिज़ाइन ब्यूरो, उसमें इंटीरियर डिज़ाइनिंग, रिनोवेशन, आर्किटेक्चरल डिज़ाइन, लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन, फर्नीचर्स, ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं। और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं। और इसमें 2 से 3 कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं, जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं, कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशंस बोल सकते हैं। बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना, सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है। सो क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं, या हम उनके लिए दोबारा, या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस विद अस, कि वो हमारे ऊपर रिलाई करते हैं। हम लोग अमित को पहले से ही जानते थे, तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चरर यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था तभी से उनको कांटेक्ट किया, उन्हीं को जगह दिखाई, उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया, उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा। जो भी उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने। जब जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए, सिलेक्शन के लिए आए, वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया। जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया। बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं, ये हमारा विश्वास है। और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है। हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है, उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है। कई बार ये सारा मिस आउट हो जाता है, हम अपने डिजाइन उन पे लाते हैं, वो नहीं होना चाहिए। उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं, बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा। तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स ट्रू। आप ड्रीम देख रहे हो, हम उनको फुलफिल करेंगे, वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है।